एक भयंकर आजार. या आजारामध्ये आपण ज्या व्यक्तीवरती प्रेम करतो ना, त्या व्यक्तीला खूप जास्त इमॅजिन करायला लागतो. त्या व्यक्तीसोबतचे प्रसंग, घटना एवढ्या जास्त इमॅजिन करतो की हळूहळू आपण त्याच गोष्टींना रियालिटी समजायला लागतो. आणि या आजाराला इरोटोमेनिया असं म्हणतात. जर या आजाराने ग्रासलेल्या एखाद्या व्यक्तीने आपल्या प्रियकरासाठी काहीतरी लिहिलं तर, तू अस्तित्वात आहेस एवढं पुरेसं आहे माझ्यासाठी, तू माझ्या कल्पनेची जागा घेऊ नकोस. तू कल्पनेची जागा घेतली तर बदलून जाशील तू माझ्यासाठी, कारण मी लादेल माझ्या अपेक्षांचं ओझं तुझ्यावर आणि प्रेम करेल कल्पनेतल्या तुझ्यावर, अस्तित्वातल्या तुझ्यावर नाही. या प्रवासात कधीतरी ठेच लागेल मला आणि अस्तित्वाची ओळख होईल माझी. तेव्हा जाणवेल की कल्पनेतला तू आणि अस्तित्वातला तू दोघे फार वेगळे आहात. आणि माझं प्रेम हे कल्पनेतल्या तुझ्यावर आहे, अस्तित्वातल्या तुझ्यावर नाही. आणि मग बदलून जाईल आपलं विश्व, कारण तुझं माझ्यावर प्रेम असेलही आणि मी तुला मिळेलही. पण माझं काय? माझं प्रेम तर कल्पनेतल्या तुझ्यावर आहे, अस्तित्वातल्या तुझ्यावर नाही. आणि मी शोधत राहील तुला, तुझ्यातच की मग कल्पनेतल्या तुझ्यात.